निघाल्याबरोबर मुंबईच्या एअरपोर्टवर काय 15-20 गाड्या मला घ्यायला देवकृपेने आले, भेटले सगळे. तरी त्याला वाटलं असले फाटक्या माणसाला कोण घ्यायला आला, तरी मानायला ऐकायला तयार नाही. फारच विचित्र आहे. कॉर्पोरेट सेक्टर आहे हा. तुम्ही टाई बांधा. ज्या देशमध्ये बापूंनी एक फक्त धोतरवर स्वातंत्र्यता मिळवून दिली, ज्या देशामध्ये वीर सावरकरनी काळा पाणीमध्ये जेव्हा समुद्रामध्ये जेव्हा आपलं शरीर घातलं, तेव्हा त्यांनी आपल्या बाह्य वस्त्राची पण आणि आंतरिक वस्त्राची पण विचार केला नाही. आणि ज्या देशासाठी शहीद भगतसिंगनी सगळे वस्त्र उतरून टाकले, त्या देशामध्ये फक्त आज वस्त्रपासून सगळ्या गोष्टींची आज अवस्था आहे. या आत्म्याला कोणी ओळखलं नाही. तुम्ही फक्त 3च गोष्टीला ओळखता. पहिला तुमचं मन, त्या मनचे अनुरूप तुमचा स्वभाव, आणि त्या स्वभावापासून निर्माण होणारा विवेक आणि अविवेक. या 3च गोष्टीचे अनुभव प्रत्येक क्षणाला जीवनामध्ये आपल्याला येतात. आत्मा तुम्हाला कधी दिसणार नाही, अनुभव येणार नाही, पण तुमचं मन तुम्हाला सांगत असतं. व्यभिचार, वासना, सद्भावना, संवेदना हे मनाचा भाग आहे. आणि त्याचप्रमाणे स्वभाव निर्माण होतात. तो स्वभाव संवेदनशील आहे. त्या स्वभावामुळे राष्ट्र ओळखला जातो, त्या स्वभावामुळे समाज ओळखला जातो, आणि त्या स्वभावामुळेच परिवार ओळखला जातो, आणि त्याच स्वभावामुळेच एक माणूस ओळखला जातो. आणि त्या स्वभावाचा मूळ रूप जे आहे विवेक आणि अविवेक आहे. अफगाणिस्तानचा स्वभाव कसा आहे सगळ्यांना माहित आहे, आणि पाकिस्तानचा स्वभाव कसा आहे सगळ्यांना माहित आहे. त्याप्रमाणे तुम्ही त्याला सन्मान देता, त्याचप्रमाणे तुम्ही असन्मान देता. नातेरिश्त्याचा मूळ आधार स्वभाव आहे, आणि त्याचप्रमाणे नातेरिश्तेला टिकवण्यासाठी पण विवेक गरजेचा आहे. आणि या सगळ्यांना बांधणारा तुमचं मन आहे, आणि या मनावर नियंत्रण मिळवण्यासाठीच तुमचं जीवन आहे. हे मनावर, पण त्या माणसाचं मन तरी ऐकत नव्हतं, कारण त्याचा स्वभाव त्या मनाचे रूप झालं होतं. त्याचा स्वभाव अहंकारी झाला होता, कारण त्याच्या मनामध्ये विद्याचा अहंकार आलेला होता. त्याच्या मनामध्ये विद्याचा अहंकाराने त्याच्या स्वभावाला हट्टी बनवलेला होता, त्याच्या स्वभावाला संशयी बनवून टाकला होता, त्याच्या स्वभावाला अविश्वासी बनवून टाकला होता. त्या माणसाने बाहेर आल्यानंतर मला जेव्हा पाहिलं, त्याची गाडी आणि माझी गाडी सुदैवाने दुर्दैवाने एकत्रच चालत होती. मी मागे होतो, तो पुढे होता. नेमकं नियतीचं खेळ बघा. काळ आणि परिस्थिती, मी जे आता बोललो, काळ आणि वेळ, फक्त संयम ठेवायला पाहिजे. माझी गाडी थांबली, त्याची पण गाडी माझ्या पुढे थांबली. ज्या जागेला तो चालला होता त्याच जागेला मी चाललो होतो. तो उतरला. ज्या व्यक्तीला तो भेटायला चालला होता ती व्यक्ती खाली आली, आणि खाली आल्याबरोबर तो खुश झाला. एवढं मोठी पर्सनॅलिटी मला भेटायला आली आहे, आणि तो पुढे जाऊन आणि नमस्कार करायला बघितलं, तर तेवढ्यात त्यांनी त्याला बाजूला केलं आणि माझा नमस्कार करून मला नेलं. मी तुम्हाला सांगतो, जेव्हापर्यंत तुम्ही हे समजून घेत नाही की कोण व्यक्ती कुठल्या पद, परिस्थिती आणि परिस्थितीपासून प्रतिष्ठेवर आहे, जेव्हापर्यंत तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या विषयाबद्दल, एखाद्या स्थितीबद्दल, एखाद्या जीवन जगण्याची प्रक्रियाबद्दल माहित नसतं, तुमची प्रतिक्रिया देऊ नका, तुमचं मत बांधू नका. कदाचित त्याच्यामध्ये तुमची परिस्थिती फार विचित्र होऊ शकते. म्हणून पहिले समजा, स्वतःला समजा, दुसऱ्याला समजा. ज्या दिवशी स्वतःला समजून दुसऱ्याला समजायचा प्रयत्न करणार, त्या दिवशी दुःख हा सुख मध्ये बदलून जाणार. आजचा मनुष्य फक्त समजायची पलीकडे झालेला आहे. माझ्या जीवनामध्ये मला जे दुःख नाही, माझ्यावर असंख्य प्रसंग आलेले आहेत सामाजिक प्रक्रियाला करताना, पण प्रत्येक दुःखाला मी सुखामध्ये एकच गोष्टीमध्ये बदलतो. कारण मला एवढा फक्त विचार असतो की प्रत्येक येणारा जे व्यक्ती आहे त्याच्या जागेला जर मी असतो, आणि मी त्याच्या जागेला मी असतो, आणि तो जर माझ्या जागेला असता, तर मी त्याच्याबद्दल कशी भावना ठेवली असती. अशा भावनाची अपेक्षा ठेवून जेव्हा सगळे लोक माझ्याकडे येतात,
तर त्यांचा माझ्या हाताने सन्मान होतो. हेच आपले संस्कार आहेत, हे आपले सद्गुण आहेत, हेच आपला स्वभाव आहे, हाच आपला विवेक आहे आणि हाच आपला मन असायला पाहिजे. असं जर मन असेल तर तुम्ही असं सांगू शकता की माझा जन्म चंदनासारखा आहे, की एकीकडं माझं कर्म करत असताना माझं अस्तित्व माझं जीवन हे जरी संपत चाललेलं असेल तर माझं अस्तित्व हे चंदनाच्या रूपात प्रकट होत आहे आणि श्रीरामाचे आणि विठोबाचे कपाळावर तो विराजमान होणार आहे. म्हणून जीवन जगायचं तर चंदन सारखं जगायला पाहिजे. ज्याचं स्वरूप जरी नाही राहिलं, भौतिक स्वरूप जरी नाही राहिलं, तर त्याचा गुण स्वरूप सुगंधाच्या रूपामध्ये सगळीकडे दगदगायला पाहिजे आणि सगळ्यांनी त्याच्या सुवासाने आनंदित व्हायला पाहिजे. म्हणून मला एवढंच सांगायचं की जीवन काय आहे. आता जीवन तर समजू आपण. जीवन आपण म्हणतो ना, जीवन, धर्म, श्रद्धा. जीवन काहीच नाही, 4 अवस्थेमध्ये वाटलेलं आहे. तुमचं जे बाल्य अवस्था आहे, तुमची जी बाल्य अवस्था आहे ती म्हणजे ज्ञान प्राप्त. बाल्य अवस्था म्हणजे ज्ञान. गृहस्थ अवस्था म्हणजे शिक्षण, एज्युकेशन. वानप्रस्थ म्हणजे अनुभव आणि संन्यास म्हणजे आनंद. माणसाचा जन्म आनंदापासून झालाय, शेवटी त्याला परमानंदामध्ये जायचंय. आणि म्हणून आपली संस्कृती सजीव असेल निर्जीव असेल, सजीव असेल निर्जीव असेल, सदृश्य असेल अदृश्य असेल, ज्याच्यामध्ये सद्गुण आहे तो आमचा परमेश्वर आहे आणि ज्याच्यामध्ये दुर्गुण आहे तो आमचा असुर आहे. सद्गुण धारण करून स्वतःमध्ये सुधार करणं म्हणजे धर्म म्हटल्या जातो. आणि अशा धर्माला जर युगाची व्यवस्थेप्रमाणे आपण स्वीकारत गेलो तर आपल्यामध्ये सुधार आलं तर परिवार सुधारतो, परिवार सुधारलं तर समाज सुधारतो, समाज सुधारलं तर राष्ट्र सुधारतो, राष्ट्र सुधारलं तर भय संपतो आणि भय संपलं तर मृत्यू, अपमान आणि अपयश हे तिन्ही तत्व संपून आपल्यामध्ये असा बोध निर्माण करून देतात, वो शरीर क्या जो अस्तित्व न जाने, वो आत्मा क्या जो विरक्ती न जाने. तुमचा जन्म आदर्शांना धारण करण्यासाठी, आदर्शांचे सद्गुणांना स्वीकारण्यासाठी, त्यातून आपला अस्तित्व निर्माण करण्यासाठी आणि ते अस्तित्व निर्माण झाल्यावर दुसऱ्यांना ते सद्गुण धारण करून देण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. तुमचा जन्म खाण्यापिण्यासाठी किंवा कार खरीदण्यासाठी नाही, पण तुमचा जन्म एक कार खरीदण्याने अस्तित्व होणार नाही, एक घर बनवण्याने अस्तित्व होणार नाही, पोटापुरतं कमवण्याने अस्तित्व होणार नाही. एखादा फाटका राहून जगद्गुरु तुकोबारायांसारखं, कबीर सारखं पण जर अस्तित्व निर्माण करता आलं तर त्याला सार्थक जीवन म्हणतात. सार्थक जीवन जगण्यासाठी गरज नाही तुम्ही फार प्रसिद्ध व्हायला पाहिजे, तुम्ही फार महान व्हायला पाहिजे. तुमच्यातलं चांगले काही गुण जर 25 लोकांना प्रभावित करू शकले, त्यांच्यामध्ये जर बदल घडवून आणू शकले तर तुमचं जीवन सार्थक झालं. जीवन सार्थक करण्यासाठी आणि त्यातून याच जीवनमध्ये अनेक जन्म घेऊन पूर्ण विरक्ती प्राप्त करून मुक्त होण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे आणि म्हणून मानव जन्म सर्वश्रेष्ठ म्हटलं गेलं आहे. जय हिंद, जय भारत.